आणि आता थेट जाऊया तर रायगडमध्ये नेमकी काय परिस्थिती आपण पाहतोय। रायगड जिल्ह्यातील पेण शहरात आज पहाटेपासूनच घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। गॅस एजन्सी समोर सिलेंडर घेण्यासाठी भली मोठी रांग लागली होती। गॅस तुटवड्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय आणि त्या पार्श्वभूमीवर रायगडमधील पेण या ठिकाणी नागरिकांनी गॅस एजन्सी समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। दरम्यान या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी घेतलाय, आपण पाहूया। आखाती प्रदेशामध्ये युद्ध सुरू असल्यानंतर आपल्याला का पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये इंधन तुटवडा होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शासनाने व्यावसायिक सिलेंडर आहेत ते बंद केलेले आहेत। त्यानंतर आपण जर का पाहिलं तर घरगुती सिलेंडर मिळणार नाहीत या भीतीने मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्राहक आहेत ते आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात। आपण आता रायगड जिल्ह्यामधल्या पेण शहरामध्ये आहोत। या ठिकाणी पाहिलं तर सिलेंडर घेऊन मोठ्या प्रमाणात घरगुती ग्राहक आहेत हे रस्त्यावर उभे असलेले दिसत आहे। काल देखील हीच परिस्थिती आणि आज देखील हीच परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडर घेऊन लोक या ठिकाणी येत आहे। शासनामार्फत आवाहन करण्यात आलं आहे की कोणत्याही प्रकारे सिलेंडरची कमतरता भासणार नाही, तरी देखील भविष्यात सिलेंडर मिळेल नाही मिळेल या भीतीने ग्राहक आजच आपला जो साठा आहे तो घरी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतायत। भविष्यामध्ये जर का आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा तुटवडा पडला तर यानंतर होणार काय या भीतीने ग्राहक आपल्या रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।